घराघरात पोहोचलेली मालिका ती म्हणजे होणार सून मी या घरची. या घरचाच एक आदर्श पती म्हणजेच श्री आणि शशांक केतकर हे त्याचं रिअल नाम. पण आज शशांक बरोबर आपण त्याच्या नाटकाविषयी थोडंसं बोलणार आहोत. त्याने एक नाटक केलेलं आहे गोष्ट तशी गमतीची. या नाटकाविषयी थोडंसं त्याच्याकडनं जाणून घेऊया. राजश्री मराठीमध्ये तुझं खूप स्वागत. धन्यवाद रसिक प्रेक्षक. असं तर मालिकेमधून सगळ्यांच्या समोर येतोयस, पण आता एक नाटक सुद्धा करतोय, तर थोडंसं या नाटकाबद्दल सांग. तुझी भूमिका काय सांगते ते सांग. गोष्ट तशी गमतीची असं ते नाटक आहे आणि मिहीर राजदा नावाचा एक गुजराती माणूस आहे, ज्यांनी रादर मुलगाच आहे, तो माझ्याच वयाचा मुलगा आहे, ज्यांनी ते नाटक लिहिलं आहे आणि अद्वैत दादरकरनी ते दिग्दर्शन त्या नाटकाचं केलं आहे. आणि नाटकात 3च पात्र आहेत, आई, वडील आणि मुलगा. तर अर्थात मुलगा मी साकारतोय आणि माझे आई वडील आहेत तुम्हा सगळ्यांची लाडकी छोटी आई म्हणजेच लीना भागवत, आणि वडील आहेत मंगेश कदम, लेजेंडरी ॲक्टर. त्यांना आपण अगदी थिएटरवरचं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. म्हणजे जेवढं माझं वयही नाही आहे तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स आहे कामाचा. त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर, इतक्या मोठ्या कंपनीबरोबर नाट्यसुमन ची निर्मिती आहे गोपाळ अलगेरी यांची. तर अशा सगळ्या खूप मोठ्या टीमबरोबर काम करताना एक पुन्हा एकदा नवीन अनुभव मला स्वतःला घेता आला. म्हणजे होणार सून मी या घरचीमुळे मंदार देवस्थळी, रोहिणी हटंगडी, प्रसाद ओक, मनोज जोशी, मनोज कोल्हटकर या सगळ्या माझ्या उरलेल्या 5 आई ह्या इतक्या स्टॉलवर्ड्सबरोबर काम करायची संधी मला मिळाली. तशीच संधी मला या नाटकानेही दिली आणि अगदीच मागच्या आठवड्यात आम्ही त्या नाटकाचा 60वा प्रयोग केला. म्हणजे अगदीच ते आता काही नवीन राहिलेलं नाही आहे नाटक. त्याचे 60 प्रयोग झाले आणि त्या प्रयोगानंतरही पुढे 5 प्रयोग झाले. त्यामुळे आता 65 हा आकडा मी ऑलरेडी गाठलेला आहे 3 महिन्याच्या स्पॅनमध्ये. त्यामुळे आमचा रेशो फारच मस्त राहिला आहे आणि तो रेशो इतका चांगला राहण्याचं कारण हेच आहे की प्रेक्षकांनी ते नाटक फार छान प्रकारे उचलून धरलं. मालिका झालं, नाटक, अजून कुठे कुठे आम्हाला श्री दिसणार आहे, शशांक कुठे कुठे दिसणार आहे? 2015च्या सुरुवातीला एक अगदी छोटंसं प्रोजेक्ट, पण ते खूप छान प्रेक्षकांना आवडणार आहे, ते असं एक घेऊन येतोय मी. आणि त्या पलीकडे फिल्म्स आलेले आहेत, पण आत्ता खरंच वेळ नाही आहे. त्यामुळे फिल्ममधून मी तुम्हाला कधी भेटेन, तुमच्या समोर कधी येईन हे मीच आत्ता सांगू शकणार नाही, कारण कुठल्याच गोष्टी अजून फ्लोअरवर गेलेल्या नाही आहेत. त्या फक्त अजून चर्चा स्वरूपातच आहेत. पण सध्या मला विचारशील तर नाटक आणि सिरियल ह्यावरच मी आत्ता लक्ष केंद्रित करतो आहे, कारण एक ना धर भाराभार चिंध्य असं नको. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मला धड करायच्या आहेत आणि त्या झाल्या, इथनं मला थोडासा वेळ मोकळा मिळाला की मग निश्चितच एक उत्तम फिल्मही करेनच, कारण इजा झाला आहे, बिजा झाला आहे, तर तिजाही करायचा आहे. नक्कीच. आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी ऑल द बेस्ट. तुझ्या या नाटकासाठी सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा पर्सन परेशसह आर्या इल्ले, राजश्री मराठी. हाय, मी तेजश्री प्रधान. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.